मनसे नेते यशवंत किल्लेदारांनी पाडवा मेळाव्यासह विविध विषयांवर भाष्य केले। मनसेच्या पाडवा मेळाव्यासाठी सर्व परवानग्या आल्या असल्याचं खरं तर किल्लेदार यावेळी म्हणालेले आहेत। तर प्रशांत कोरटकर प्रकरणावरही त्यांनी आज भाष्य केलंय। कोरटकर पळाला असेल तर त्याला सरकार जबाबदार आहे, वेळीच कारवाई करायला हवी होती असं देखील किल्लेदार यांनी म्हटलंय। तर त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। मनसेचा गुढीपाडवा मेळावा यंदाही शिवाजी पार्क मैदानातच पार पडणार आहे, यासाठी परवानगी सुद्धा मिळालेली आहे। त्या संदर्भात आपल्यासाठी बोलण्यासाठी मनसे नेते यशवंत किल्लेदार आपल्या सोबत आहेत। सर, परवानगी मिळालेली आहे, कसं नियोजन असणार आहे, किती लोक या मेळाव्याला येणार आहेत आणि नक्की काय अजेंडा या मेळाव्यामध्ये असणार आहे? परवानगी सर्व परवानग्या तर आलेल्या आहेत आणि दरवर्षी ज्या पद्धतीने मेळावा होतो त्याच पद्धतीने मेळावा होईल। मेळावा उत्स्फूर्त जल्लोषात साजरा होईल, कारण पाडवा मेळावा हा आमचा पारंपरिक मेळावा आहे। त्याला कुठे निवडणूक आहे म्हणून एखादा आपण सभा घेतो तसं नाही, तो पारंपरिक मेळावा आहे आणि दरवर्षीचं जे नियोजन असतं तसंच नियोजन यंदाही असेल। थोर महापुरुषांवरती वक्तव्य करणाऱ्यांना कुठेही कारवाई होताना पाहायला मिळाली, याचाच कुठेतरी आता फायदा घेत प्रशांत कोरटकर दुबईला पळालेले आहेत। कसं पाहता, कारवाई झाली नाही, कायदा सुव्यवस्था असेल याचा कुठेतरी धाक त्यांच्यावर राहिला नाही असं वाटतं का? नाही ना, सरकारच जबाबदार आहे। सरकारने सुरुवातीलाच जर पोलिसांना सूट दिली असती किंवा मोकळीक दिली असती तर कोरटकर तेव्हाच पकडला गेला असता। पोलिसांवर प्रचंड विश्वास आहे आमचा, परंतु सरकारी दबाव असल्यामुळे पोलीस काही करू शकत नाहीत। तर ह्याला कोरटकरांना ती एक म्हणतात एक मुभा दिली गेली, अवधी दिला गेला, त्या अवधीचा फायदा घेऊन ते पळून गेले, म्हणजे याला सरकारच जबाबदार आहे। आमचे संवाद साधल्याबद्दल। कोरटकर दुबईला पलायन झाले यामध्ये कुठेतरी सरकारच जबाबदार आहे असं सुद्धा मनसेचे यशवंत किल्लेदार यांचं मत आहे। मात्र एकूणच शिवाजी पार्कमध्ये जो दसरा मेळावा गुढीपाडवा मेळावा होणार आहे त्याला लाखोंच्या संख्येने मनसैनिक येणार आहेत आणि विचारांचं सोनं आहे ते सुद्धा लुटणार आहे। कॅमेरा पर्सन लालचंद यादव सह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।